नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कारण की असे नवनवीन आपण व्हिडिओ घेऊन येत असतो आणि बऱ्याचशा लोकांना जॉब कार्ड काढलेला नाही तर त्यांचीही धावा धावापळ झालेली आहे, कारण की त्यांच्याकडे जॉब कार्ड अवेलेबल नाही. हा जॉब कार्ड कुठून काढला जाईल आणि आपला आहे की नाही जुना, तो देखील कसा आपण चेक करू शकतो आणि जॉब कार्ड कसा काढायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट. तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आपण जॉब कार्ड कसा काढायचा याच्याबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, लास्टपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला स्टार्ट. आता आपण तुम्हाला मी सांगणार आहोत की जॉब कार्ड हा कुठे लागतो. तर जॉब कार्ड हा आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे, कारण की घरकुल योजनेसाठी हा जॉब कार्ड आपल्याला लागतो. त्याचबरोबर आपल्याला आपण रोजगार हमीचे काम करण्यासाठी देखील जॉब कार्ड आपल्याला अनिवार्य आहे. म्हणजे जसे की हाताला आपल्या काम नसल्या कारणाने रोजगार सेवक हे जे जॉब कार्ड बनवून देतात, त्याशिवाय आपण काम करू शकत नाही. जे रोजगार सेवक जो जॉब कार्ड ऑनलाईन केल्यानंतर तिकडनं आपल्याला आपलं नाव येतं, त्यानंतर आपल्याला तिथे काम करावं लागतं. जोपर्यंत आपलं नाव नाही तोपर्यंत आपण काम करू शकत नाही. त्याचं कारण काय की आपला जॉब कार्ड ऑनलाईन झालेला पाहिजे, बरोबर. ऑनलाईन झालेला पाहिजे, मग त्यानंतर आपण नाव आपलं येईल, त्यानंतर आपण त्या रोजगार हमीच्या मंजुरीसाठी काम करू शकतो आणि आपल्याला ती मंजुरी जॉब कार्ड प्रमाणे 300 काहीतरी असते, ती आपल्याला भेटते. आणि ह्या जॉब कार्डचा फायदा असा बऱ्याचशा घरकुल योजनेसाठी नसतो आणि दुसऱ्याही कामासाठी हा जॉब कार्ड वापरला जातो. तर चला आता आपण आज बघणार आहोत आता की जॉब कार्ड हा कसा काढावा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्हाला पहिले इथे क्लिक करायचं आहे, गुगलवरती क्लिक करा. गुगलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे नेरगा टाईप केल्यानंतर तुम्हाला पंचायत म्हणून तुम्हाला इथं एक वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे जनरेट रिपोर्टवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं महाराष्ट्र असे नावं येतील, त्या महाराष्ट्रावर नाव करा. महाराष्ट्र आपण ठेवतो. त्याचबरोबर तिथे रिपोर्टवरती तुम्ही सिलेक्ट करा 2024-25. त्यानंतर आपला जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर आपला स्टेट सिलेक्ट करा. आपलं हे झाल्यानंतर आपला कोणतं तुमचं डिस्ट्रिक्ट आहे, सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका कोणता तो निवडा. तो निवडल्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे, जसे की तुमचं गाव असेल खेडगाव जे असेल ते निवडा. त्यानंतर प्रोसीड बटनावर क्लिक करा. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं खाली येईल बघा 3 नंबरला ऑप्शन जॉब कार्ड एम्प्लॉई रजिस्ट्रेशन, या बटनावर क्लिक करा. तुम्हाला पहिल्याच रँक मध्ये तुम्हाला 3 नंबर मध्ये दिसेल जॉब कार्ड एम्प्लॉई रजिस्ट्रेशन. तुम्हाला दिसत असेल जॉब कार्ड एम्प्लॉई रिपोर्ट, याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता अशी बरीचशी नावं आलेली आहेत. आता याच्यामध्ये जर तुमचं नाव कुठे असेल ते नाव सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तुमचं नाव किती नंबरला आहे ते बघू शकता. आता आपण माझा जो जॉब कार्ड आहे तो ओपन झालेला आहे बघा. इथं हा पूर्णपणे जॉब कार्ड आपण तयार झाले. वरती तुम्हाला जॉब कार्ड नंबर दिलेला आहे. अशा प्रकारे हा जॉब कार्ड आपण काढू शकतो ऑनलाईन आणि आपला नंबर आहे तो इंदिरा आवास योजनेसाठी आपण लावू शकतो. तर तुम्ही अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय हिंद.